तारदाळमधील श्रीरामाची मूर्ती पाहून मी भारावून गेले. पुणे कोथरूडच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांचे उद्गार. तारदाळ तालुका हातकणंगले येथील श्रीराम मंदिर हे ऐतिहासिक व प्राचीन मंदिर असून मला श्रीरामचंद्रांचे दर्शन होणं माझ्यासाठी भाग्याचं आहे. मंदिरात दर्शन झाल्यानंतर श्रीरामाची मूर्ती ही विलोभनीय व देखणी वामांकारूढ स्वरूपात असल्याचं दिसलं. तसेच 250 वर्षापूर्वीची ही मूर्ती पाहून मी भारावून गेले आहे. तारदाळ परिसरातील रामभक्त भाग्यवान असून त्यांना श्रीरामाचं दर्शन दररोज मिळतं. तर श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला मला तारदाळमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेण्याचा योगायोग मिळाला. त्यामुळे मी भारावून गेले आहे. तसेच सर्व रामभक्तांना श्रीरामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देते, असे भाऊक उद्गार पुणे कोथरूड राज्यसभेच्या खासदार सौ मेघाताई कुलकर्णी यांनी केले. तारदाळ येथील श्रीराम मंदिर भेटीप्रसंगी बोलताना केले. तारदाळ येथील श्रीराम मंदिरमध्ये रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला पुणे कोथरूड येथील राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी शनिवारी सायंकाळी राम मंदिरात भेट दिली. यावेळी श्रीराम देवस्थान मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे व लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार यांनी खासदार मेघाताई कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. या प्रसंगी प्रसाद कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, खंडू देशपांडे, संजय हेर्लेकर, सचिन हेर्लेकर, उमेश कुलकर्णी, विश्वनाथ स्वामी यांच्यासह महिला, ग्रामस्थ व राम देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.